तालुका रहिवासी संघ पनवेल संघटनेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2024 संपन्न। पेण तालुका रहिवासी संघ पनवेल या संघटनेच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2024 संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री बी आर पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे अतुल नंदकुमार म्हात्रे, एम.अर्च लंडन व डॉक्टर सौ भक्ती सारंग पात्रीकर, MBBS DNB व माजी अध्यक्ष व जो पाटील, ॲडव्होकेट प्रफुल्ल म्हात्रे, दमयंती म्हात्रे, नारायण ठाकूर, पनवेल उरण आगरी समाज मंडळाचे सचिव BP म्हात्रे, कोषाध्यक्ष विजय गायकर, मोहन म्हात्रे थवई, गोपी पाटील, महेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवनात यशस्वी होण्याचे दाखले देत शांताराम चवरकर सरांनी केले। आपल्या निवेदनात शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिवंगत विजय म्हात्रेंवरील त्यांचा लेख छापल्याबद्दल आगरी दर्पण व्यवस्थापनाचे आभार मानले व आम्हाला या अंकांच्या काही प्रती उपलब्ध करून द्याव्या अशी विनंती विजय गायकर यांच्याकडे केली। संस्थेचे माजी अध्यक्ष विजय म्हात्रे गुरुजी व स.का. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुंदर सुरुवात करण्यात आली। संघटनेचा कार्य अहवाल रविकांत पाटील यांनी सादर केला। अनेक यशस्वी विद्यार्थिनींचे येथे सत्कार झाले। आदित्य म्हात्रे या विद्यार्थ्याला मिळालेले स्मृतिचिन्ह त्याचे पालक विश्वनाथ म्हात्रे यांनी स्वीकारले। विद्यार्थ्यांच्या झालेल्या सत्काराबरोबरच यावर्षी सेवानिवृत्त झालेल्या सभासदांनाही मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले। प्रमुख पाहुण्या डॉक्टर भक्ती यांनी मुलांना यशस्वी होण्यासाठीची अनेक उदाहरणं देत सुंदर मार्गदर्शन केले। अतुल म्हात्रे यांनी सांगितले, मी याच व्यासपीठावर बक्षिसे घेत मोठा झालो व आज मला आपण बक्षिसे देण्यासाठी आमंत्रित केले त्याबद्दल मी मंडळाचे सर्व सदस्यांचे आभार मानतो। खरं तर हा माझ्या घराने केलेला बहुमान आहे। येथील भूमिपुत्रांना यशस्वी करण्यासाठी मी लढत राहीन। जर आज या संघर्षातून आपण काही मिळवू शकलो नाही तर पुढच्या पिढीला आपण काय देणार? आपल्या या पनवेल, पेण, उरण, खालापूर पट्ट्यात तिसरी मुंबई येऊ घातली आहे। त्याचा सर्वाधिक फटका हा काव्यप्रकार भागातील भूमिपुत्रांना बसत आहे। त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत। कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली। महामुंबईसह तृप्ती भोईर, पनवेल।